हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत सावता महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम् महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता रामकृष्ण हरी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठून या गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्रातील एक थोर संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्यांच्या वाणीला सूर्याची तेजस्विता चंद्राची शीतलता वेद मंत्राची सुचिता गंगेची पवित्रता मातेची वात्सल्यता लावलेली आहे
असे जगमान्य संत, संतमान्य संत, देवमान्य संत, संत हृदय सम्राट श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा अतिशय गोड, उत्तम आणि चिंतनीय असा आणि प्राधान्याने तुम्ही आम्ही सर्व संसारी जीवांनी या संसार प्रपंचामध्ये कसं राहिलं पाहिजे याचं एक उत्कृष्ट असं दिग्दर्शन करणारा हा अभंग आहे. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे. नाथबाबा पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये दोन दृष्टांत देतात. दुसऱ्या चरणामध्ये एक आध्यात्मिक क्षेत्रातलं मोठा सिद्धांत प्रतिपादन करतात आणि शेवटच्या चरणामध्ये नाथबाबा एकूणच या अभंगाची फलश्रुती प्रतिपादन करतात. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे. नाथबाबा म्हणतात की जोपर्यंत प्रारब्धाचा भोग शिल्लक आहे तोपर्यंत तुम्हाला मला या मृत्यू लोकामध्ये राहावंच लागणार आहे. मग असं जर आहे, राहायचंच आहे या मृत्यू लोकामध्ये, संसार प्रपंचामध्ये, तर कसं राहिलं पाहिजे? नाथबाबा म्हणतात की ते पक्षी जसे अंगणामध्ये येतात, आपल्याला जेवढे दाणे हवे आहे तेवढे दाणे टिपतात, जास्तीचा संग्रह करत नाहीत आणि दाणे टिपून झाले की पुन्हा भुरकन उडून जातात. अगदी तसं तुम्ही आम्ही सर्व संसारी जीवांनी या मृत्यू लोकामध्ये अनासक्त रीतीनं राहिलं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. दुसऱ्या चरणामध्ये नाथबाबा एक आध्यात्मिक क्षेत्रातला मोठा सिद्धांत प्रतिपादन करतात. नाथबाबा म्हणतात की माणसाचं जीवन प्रारब्धाधीन आहे. प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडत असते. आपण जन्माला येतो त्याला कारण आपलं प्रारब्ध आहे. आपण मृत्यू पावतो त्यालाही कारणीभूत आपलं प्रारब्ध कर्मच आहे. आणि जन्म ते मृत्यू या दरम्यानचा आपला जो संपूर्ण प्रवास आहे, ज्याला आपण आयुष्य म्हणतो, जीवन म्हणतो, तेही जीवन प्रारब्ध कर्मानुसारच आपण त्या ठिकाणी जगत असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेले सगळे सुख दुःखाचे भोग हे प्रारब्धाच्या कर्मानुसारच त्या ठिकाणी आपल्याला भोगावे लागतात. तेव्हा ही गोष्ट प्रारब्धाने त्या ठिकाणी संपूर्ण जीवन आपल्याला जगावं लागतं. ही गोष्ट तुम्ही आम्ही सर्वांनी प्राधान्याने लक्षात घेतली पाहिजे. आणि जसा प्रारब्धाचा भोग असेल तसं जीवन तुम्ही आम्ही सर्वांनी जगलं पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण आहे. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. तिसऱ्या चरणामध्ये नाथबाबा आणखी एक दृष्टांत देतात वाटसरूचा. पूर्वीच्या काळी वाहतुकीची, दळणवळणाची साधनं नव्हती. पायी प्रवास असायचा. दरकोस दरमजल करत 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 ते पांथस्थ प्रवास करत असायचे आणि सूर्योदयाला प्रवास सुरू व्हायचा, सूर्यास्ताला प्रवास संपायचा. ज्या गावामध्ये सूर्यास्त होईल त्या गावामध्ये कुठेतरी एखाद्या धर्मशाळेमध्ये, एखाद्या वस्तीवरती एक रात्र मुक्कामाला राहावं आणि सकाळ झाल्यानंतर पुन्हा पुढचा प्रवास आपला सुरू करावा. अगदी तसं त्या पांथस्थाप्रमाणे, वाटसरूप्रमाणेही आपण जीवन जगलं पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण आहे. वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून या गेला. आणि असं जर आपण जीवन जगलो त्या पक्षाप्रमाणे, त्या पांथस्थाप्रमाणे, तर नाथबाबा म्हणतात की एक सुखी, समाधानी, आनंदमय आणि भयमुक्त जीवन निश्चितपणे तुम्ही आम्ही सर्वजण जगू शकू. अभंगाचं शेवटचं चरण आहे. एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन. अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी आपल्या समोर ठेवलेला आहे. नाथबाबांच्या या अनमोल वचनाचा मागोवा घेण्यापूर्वी कार्यकारण संबंधाने दोन शब्दाचा जो अल्पसा प्रासंगिक परिहार द्यायचा. खरं तर तो आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पण सांगितलं पाहिजे. वक्त्याचं ते कर्तव्य असतं. त्या न्यायाने तो परिहार असा आहे की आपल्या या वांबोरी गावाअंतर्गत असलेल्या या
समर्थनगर अंतर्गत या ठिकाणी राहत असलेले आपले सर्वांचे स्नेही श्रीयुत अरुण केशव राऊत, श्रीयुत सुनील केशव राऊत, श्रीयुत प्रकाश केशव राऊत आणि श्रीयुत मिलिंद केशव राऊत सर, त्यांच्या भगिनी सौ अलका रामदास शिंदे, श्रीमती रंजना सोमनाथ सोनवणे, सौ सुषमा बापूसाहेब गायकवाड आणि सौ प्रमिला सावळेराम पुंड आणि या सर्वांच्या असलेल्या पूजनीय मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी कृष्णाबाई केशव राऊत यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली, त्या परलोकीच्या यात्रेला गेल्या. त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचा प्रथम वर्ष श्राद्धाचा अर्थात प्रथम पुण्यस्मरणाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना त्याला जोडून थोडस नामचिंतन घडावं, ज्ञानदान घडावं आणि त्या माध्यमातून त्यांना सद्गती लाभावी या पवित्र उद्देशाने या परिवाराने या ठिकाणी हा छोटासा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाकरता या परिवाराचे सर्व आप्तेष्ट, मित्र, नातेवाईक, ग्रामस्थ, गावातील विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, सर्व सन्माननीय मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, येत आहेत, येणार आहेत. सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने अभिवादन करतो. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने का करायचं प्रवचन कीर्तन? त्याचं उत्तर असं आहे की या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण जो पिंडदानाचा कार्यक्रम करत असतो हा कर्मकांडामध्ये येतो आणि कर्मकांड अतिशय सूक्ष्म आहे. त्याच्यामध्ये काही उणीव राहून जाऊ शकते आणि जर एखादी उणीव राहिली तर त्याचा मोठा दोष लागू शकतो आणि म्हणून त्या दोषाची निवृत्ती व्हावी म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं असतं. भगवंताचं नामस्मरण हे सर्व दोषांची निवृत्ती करतं. हरिपाठामध्ये माऊली ज्ञानोबराय म्हणतात की रामकृष्ण नामे सर्व दोष हरण आणि जड जीवा तारण हरी एक. आणि म्हणून हे कार्यक्रम निश्चितपणे सर्वत्र होत असतात. खूप सुंदर असं नियोजन, भव्य असा मंडप या ठिकाणी आहे. साऊंड सिस्टीम छान आहे, सुंदर नियोजन सरांनी केलेलं आहे. थोडेस संकल्पित वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी नाथबाबांच्या या शब्दांचा वेध घ्यायचा आहे. आपण सर्वजण अतिशय जाणकार आहोत, सुज्ञ आहोत. नेहमीच चिंतन ऐकत असतो की मृत्यू हे या विश्वातलं एक अंतिम सत्य आहे. जो जन्माला आला त्याला एक दिवस हा मृत्यू लोक सोडावाच लागतो. तो कोणीही असो, किती ज्ञानवान असो, धनवान असो, बलवान असो, गुणवान असो, पण प्रारब्धाचा भोग संपला की एक दिवस प्रत्येकाला हा मृत्यू लोक सोडावाच लागतो. स्वतः भगवंत त्या ठिकाणी गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की जात शहीद हो मृत्यू ध्वम जन्म मृतश्च तस्मात् परिहार एर्थे न त्वं सोचतो मरस. भगवान म्हणतात अर्जुना, अरे ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं आणि जो मृत्यू पावतो ना तो पुन्हा जन्माला येतो. या बाबतीमध्ये तू व्यर्थ शोक करू नकोस. माऊली ज्ञानोबराय सुद्धा या श्लोकावरती भाष्य करत असताना म्हणतात की उपजे ते नासे नासिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याची उत्पत्ती झाली त्याचा विनाश हा निश्चितपणे त्या ठिकाणी होत असतो. सांगायचा भाव मला इतकाच आहे की मृत्यू हे या विश्वातलं एक अटळ आणि अपरिहार्य असं सत्य आहे. प्रत्येकाला ते स्वीकारावंच लागतं. सांगील महाभारतातला प्रसंग 2 मिनिटांमध्ये. ते आंधळ्या धृतराष्ट्राने संजयाला विचारलं की संजया, माझे पुत्र आणि पांडुराजाचे पुत्र त्या कुरुक्षेत्रावर ते लढत आहेत ना, त्या युद्धाची खबर बात तुम्हाला सांग ना. त्याला जाणून घ्यायचं होतं की कोण जिंकेल. आणि म्हणून धृतराष्ट्र विचारतोय संजयाला
भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक आहे की त्या भगवद्गीतेची सुरुवातच धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः ममकाम पांडवाशैव किम कुर्वतो संजय. माझे पुत्र आणि पांडुराजाचे पुत्र हे त्या कुरुक्षेत्रावरती त्या ठिकाणी लढत आहे. कोण जिंकेल हे मला तू सांग. आता संजय हा धृतराष्ट्राचा प्रधानमंत्री होता आणि त्याला भगवान व्यासांकडून दिव्य दृष्टी प्राप्त होती. त्यामुळे त्या कुरुक्षेत्रावरती सगळं जे काही चाललंय त्याला लाईव्ह दिसत होतं. पण सांगावं कसं, आपल्या राजाला आपण जर सत्य सांगितलं की राजा तुझे 100चे 100 पुत्र मरणार आहेत, तर हा आपल्यालाच मारून टाकील ही भीती संजयाच्या मनामध्ये होती. आणि म्हणून संजय याने स्वतःच असलेले एक अंगीभूत असं कौशल्य वापरलं आणि आपल्या राजाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तो म्हणाला राजा कोण जिंकेल कोण हारेल मला माहित नाही, मी काही ज्योतिषी नाही, पण मला एक माहिती आहे, ज्या बाजूला भगवान योगेश्वर कृष्ण असतो, ज्या बाजूला पार्थ अर्जुन आहे ना, त्याच बाजूला विजय असतो, त्याच बाजूला नीती असते, त्या बाजूला धृती असते. मी आपल्याला कशा करता हा प्रसंग सांगतोय. तर या श्लोकावरती भाष्य करत असताना माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये या शेवटच्या श्लोकावरती अनेक ओव्या दिलेल्या आहेत, पण एक ओवी जी इथल्या संदर्भामध्ये खूप महत्वाची मला वाटते, एक मान सत्य संजयच्या मुखामध्ये घातलेलं आहे. संजय आपल्या राजाला धृतराष्ट्राला त्याच्या त्या प्रश्नाचं उत्तर देतोय. पहिलीच ओवी आहे, यया बोला संजयो म्हणे एर एरांची मी नेणे परी आयुष्य तेच जिने हे पुढेची गा. तो म्हणाला राजा कोण जिंकेल कोण हारेल मला माहित नाहीये, मी काही ज्योतिषी नाही, पण मला एक माहिती आहे. काय? या बोला संजय म्हणे एर एरांची मी नेणे, मला इतरांचं काही माहित नाही, पण मला एक माहिती आहे, आयुष्य तेच जिने ज्याचं आयुष्य शिल्लक आहे तो जगणार आहे. याचाच अर्थ असा होतो की ज्याचं आयुष्य संपतं ना, मग तो कुणी असो, किती ज्ञानवान असो, धनवान असो, बलवान असो, गुणवान असो, शीलवान असो, त्याला जावंच लागतं. लक्षात घ्या. सांगायचा भाव इतकाच आहे की सत्ता तुमच्या आमच्यावरती निर्विपातपणे जर कोणाची असेल तर ती काळाची सत्ता आहे. माणसं म्हणतात की केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, आघाडीची सत्ता आहे. भाजप अधिक इतर जे घटक पक्ष यांची मिळून आघाडीची सत्ता आहे असं माणसं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये 3 पक्षांची सत्ता आहे, भाजप अधिक एकनाथराव शिंदेचा बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट अधिक अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशा 3 पक्षाची माहितीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे. पण खरं सांगू का, सत्ता तुमच्या आमच्यावरती जर कोणाची असेल तर ती काळाची निर्विवाद. मी बोलत नाही, माऊली ज्ञानोबराय म्हणतात काळाची सत्ता हाची बोल निरुता ऐसा वाद पंडू सुता क्षेत्रा लागे. या शरीराला माऊली ज्ञानोबराय क्षेत्र असं संबोधतात आणि या शरीरावरती सत्ता जर निर्विवादपणे कोणाची असेल तर ती काळाची आहे. आपण मानू नका. लक्षात घ्या. तेव्हा सांगायचा भाव इतकाच आहे की मृत्यू अटळ आहे. लक्षात घ्या. एक कवी फार गोड वर्णन करतो. तो कवी असं म्हणतो, जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. कल्पना करा, आपण भाड्याच्या घरात राहत आहोत. किती दिवस राहू शकतो? जोपर्यंत घर मालकाची मर्जी आहे तोपर्यंतच आपण त्या घरामध्ये राहू शकतो.
घर मालकाने सांगितलं की आता घर खाली करा. आपली इच्छा असो अथवा नसो आपल्याला घर खाली करावं लागतं. हा तुमचा माझा सर्वांचा अनुभव आहे. ठीक आहे. आणि नाही केलं आपण घर खाली तर तो घर मालक आपल्या वस्तू रस्त्यावर फेकल्याशिवाय राहत नाही. कशा करता सांगतोय की जावं सगळ्यांनाच लागतं. आता आपण सगळे आधुनिक काळातली मंडळी गॅस वापरतो आपण स्वयंपाक करता. टाकी संपली, नवीन टाकी जोडणीची तारीख आपण कॅलेंडरवरती लिहितो ना. मला सांगा टाकी कधी संपणार हे आपण लिहू शकतो का? तिथे लिहू शकत नाही ना. हे की नाही. बायको विचारते नवऱ्याला, अहो गॅस संपलाय. तो इतक्या लवकर कस काय संपला? ती म्हणते, अहो तुमच्या भावाची मुलं नव्हती आली का आता दिवाळीच्या सुट्टीत? आता हिच्या भावाची जर आली असती तर गॅस संपला नसता का? जाऊ त्या कारण काही का असेल, पण गॅस संपण्याची तारीख अनिश्चित आहे, सांगता येत नाहीये. तस मृत्यूची तारीख ठरलेली आहे प्रत्येकाची. आहे की नाही. वार ठरलाय, वेळ ठरलाय, निमित्त ठरले, आपल्याला माहित नाही इतकंच. आहे की नाही. आपल्याला ते माहित नाही इतकंच. आणि मृत्यू हा येत नसतो. लक्ष द्या. आपण मृत्यूपर्यंत जाऊन पोहोचतो. कल्पना कर आपल्याला पंढरपूरला जायचंय. मग आपण स्टँडवर जातो, गाडीत बसतो, तिकीट काढतो, 5-6 घंट्याने पंढरपूर येतं. कंडक्टर म्हणतो उतरा, पंढरपूर आलं. आता मला सांगा पंढरपूर आलेलं असतं का? आपण पंढरपूरला गेलेलो असतो? आपण गेलेलो असतो. पंढरपूर आहे तिथेच आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये. तेव्हा आपला मृत्यूपर्यंतचा प्रवास हा अशा पद्धतीने होत असतो. आणि याच पद्धतीने प्रत्येकाला एक दिवस जावं लागतं. समर्थ रामदास स्वामींचा एक मृत्यू संदर्भातलं फार गोड असा समास. समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की गेले बहुत बळाचे, गेले बहुत काळाचे, गेले बहुत कुलाचे, कुलवंतराचे. गेले बहुत बळाचे, खूप बलवंत माणसं या मृत्यू लोकावरती होऊन गेली. पोलादी पार हाताने वाकवत होती, पण आयुष्य भानू मावळला. एक दिवस त्यांना या मृत्यू लोकातून जावं लागलं नाव. पुढे म्हणतात गेली बहुत बळाचे, खूप बलवान माणसं या मृत्यू लोकामध्ये जन्माला आली. खूप दीर्घकाळ जगली. किती 100 वर्ष नाही, 105, 110, 115, 120 वर्षाचं आयुष्य त्यांना प्राप्त झालं. पण आयुष्य भानू मावळला. त्यानंतर का होईना त्यांना जावंच लागलं. गेले बहुत काळाचे. पुढे म्हणतात गेले बहुत कुलाचे, कुलवंतराचे. खूप कुलवान माणसं, ऐश्वर्य संपन्न माणसं या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आली. खूप श्रीमंत होती, पण त्यांनाही हा मृत्यू लोक एक दिवस सोडावा लागला. तात्पर्य इतकंच आहे की धनवंत गेली, बलवंत गेली, गुणवंत गेली, कीर्तिवंत गेली, ज्ञानवंत गेली, नवे नवे भगवंत गेले ना. हे गेले. तुकोबराय गोड सांगतात. तुकोबराय म्हणतात येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. देवादिकांना आपलं अवतार कार्य संपवावं लागलं. आपण सामान्य माणसं आहोत. सामान्य माणसाचं काय बोलायचं? तेव्हा जावं सगळ्यांनाच लागतं. माणसाचं जीवन फार क्षणभंगूर आहे. 5 वर्षापूर्वीचा कोरोना वैश्विक महामारीचा काल आठवा आपण. कोणी कोणाकडे जात नव्हतं, कोणी कोणाकडे येत नव्हतं. सगळेजण अगदी भीतीच्या सावटाखाली होती. मोबाईल जरी कानाला लावला तर एकच वाक्य कानावर होतं, 2 गज दूरी, मास्क है जरूरी, जब तक कोई दवाई नहीं तब तक कोई ढिलाई नहीं. नको त्या आठवणी, कोरोनाच्या कटू आठवणी नको वाटतात आजही आपल्याला. परंतु वस्तुस्थिती सर्वांनी आपण अनुभवलेली आत्ताचा तो काळ आहे. तेव्हा मुद्दा मला इतकाच सांगायचा आहे की
जावं सगळ्यांनाच लागतं आणि त्या प्रकृतीच्या नियमाप्रमाणे या माऊली आपल्यातून गेलेल्या आहेत. एक अतिशय शांत, सुस्वभावी, मनमिळावू, प्रेमळ, अत्यंत कष्टाळू, धार्मिक आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. पुढे मुख्याध्यापिकाही झाल्या. आणि मला सांगितलं गेलं, काल मी आलो होतो सरांकडे, सहज सरांनी सांगितलं की खूप शिस्तप्रिय त्या होत्या. खरं म्हणजे जुन्या पिढीतले सगळे शिक्षक असतील, शिक्षिका असतील ना, या खरोखर खूप व्यासंगी होत्या आणि खरोखर त्यांनी खूप चांगली अशी मुलं घडवली. आजची शिक्षक मंडळी वाईट आहे असं नाही मला म्हणायचं, परंतु खरोखर समर्पित भावनेने काम करणारी पूर्वीची पिढी होती आणि त्या भावनेतून त्यांनी खूप चांगलं काम आपल्या परिसरामध्ये, कात्रड असेल, इथे वांबुरेमध्ये असेल, खूप चांगलं काम केलं. आणि गेल्या वर्षी आपल्यातून त्यांनी निरोप घेतला, त्यांचं जाणं घडलं. हे लोकीची यात्रा त्यांनी संपवली. परलोकीच्या यात्रेला त्या गेल्या. त्याला काही विलाज नाही, आपल्या हातात काहीच नाही हो. मला सांगा, कुठं जन्माला यायचं आपल्या हातात आहे का हो? कोणत्या गावात यायचंय, कोणत्या जातीत यायचंय, कोणत्या धर्मात यायचंय, कोणत्या वर्णात यायचंय, कोणत्या कुळात यायचंय, कुणाच्या पोटी यायचंय? जन्माच्या बाबतीत आपल्या हातात काहीच नाही. अगदी तर मृत्यूच्याही बाबतीत आपल्या हातात काहीच नाही आहे. मरायचंय सर्वांना एक दिवस, पण कुठं मरायचंय, कधी मरायचंय, कसं मरायचंय हे काही आपल्या हातात नाही ना. हे गेले, मरायचंय सर्वांना एक दिवस, पण हॉस्पिटलमध्ये मरायचंय का घरी मरायचंय का रस्त्यात मरायचंय आपल्या हातात नाहीये. तुम्ही म्हणाल मग आपल्या हातात काहीच नाही का? भगवंताने आपल्या हातात एकच गोष्ट ठेवलेली, कसं जगायचं. आणि ही जगण्याची कला ज्याला खऱ्या अर्थाने साध्य झाली, मी म्हणेल त्याचं जीवन कृतार्थ झालं. जगण्याची कला ही आपल्याला अवगत केली पाहिजे. आणि म्हणून त्याच अर्थीचा आज मी अभंग सेवेकरता घेतलेले नाथबाबांचं. कसं जगावं. आज खूप मोठं दुःख तुमच्या आमच्या सर्वांच्या वाट्याला येतं. आपण दुःखी जीवन जगतो, त्याचं कारण एकच आहे, कसं जगावं हे आम्हाला कळत नाहीये. शहरामध्ये आज वर्ग घेतले जातात या बाबतीमध्ये, कसं जीवन जगावं. आपण नाव ऐकून असाल, पंडित श्री श्री रविशंकरजी, एक आध्यात्मिक क्षेत्रातलं खूप मोठं असं दिग्गज नाव आहे. आणि त्यांच्या माध्यमातून शहरामध्ये त्या ठिकाणी वर्ग घेतले जाते. त्या वर्गातून काय शिकवलं जातं? हाऊ टू लिव्ह हॅपी लाईफ, आनंदी जीवन कसं जगावं हे त्या वर्गातून सांगितलं जातं. पण मी सांगेल आपल्याला की 400 वर्षापूर्वी, 450 वर्षापूर्वी, किंबहुना शेकडो वर्षापूर्वी म्हणेल की आमच्या सर्व वैष्णव वारकरी संतांनी आम्हाला जीवन जगण्याची कला शिकवली आहे. त्यांचं सगळं साहित्य आपल्याकडे आज उपलब्ध आहे, ग्रंथ आहेत, पण आपलं तिकडं दुर्लक्ष आहे. तुकोबारायांचं एक गोड अभंग आहे. तुकोबाराय असं म्हणतात, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया, देवावरी भार घालोनिया, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. एकच सूत्र सांगितलं तुकोबारायांनी, त्या देवावरती भार घाला, बस तुम्ही काही करू नका. असं जर तुम्ही केलं ना, बस तो भगवंत आपल्या सगळ्या दुःखाची निवृत्ती करले जीवनात. अशाच अर्थाचा आमच्या सावता महाराजांचा एक गोड अभंग आहे. सावता महाराज असं म्हणतात, समयासी सादर भावे, सादर भावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे,
कोणे दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे, देव ठेवील तैसे राहावे. एखादा दिवस आपल्या जीवनामध्ये असं येईल की हत्तीवरून आपली मिरवणूक निघेल. एखादा दिवस आपल्या जीवनामध्ये येईल पायी चालत जावं लागेल. निराश व्हायचं नाही, नाराज व्हायचं नाही. ही भगवंताची इच्छा आहे असं समजायचं आणि जीवन जगायचं. बस हीच सुखी समाधानी आनंदी जीवन जगण्याची कला आहे. हेच खरं जीवन जगण्याचं सूत्र आहे की तो भगवंत ठेवील ना तसं तुम्ही आम्ही सर्वांनी राहिलं पाहिजे. तेव्हा सांगायचा भाव मला इतकाच की जावं जरी सगळ्यांना लागत असेल, सर्वांना हा मृत्यूलोक एक दिवस सोडावा लागत असेल, पण तो सोडत असताना आपण जीवन जर चांगल्या पद्धतीनं जगलो तर पुन्हा आपल्याला जन्माला यायची वेळ पडणार नाही. जन्म मरणाची जी एरजार तुमच्या माझ्या पाठीमागे लागलेली आहे ती एरजार त्या ठिकाणी निश्चितपणे आपली दूर होईल सज्जनांना. आणि म्हणून मुद्दा महत्वाचा आहे की आईचं जाणं असेल, वडिलांचं जाणं असेल, सर्वात मोठी दुःखद गोष्ट आहे. आपल्यावरती निस्वार्थीपणे, निरागसपणे, निर्हेतुकपणे प्रेम करणारे दोनच पात्र आहेत. एक आहे आई आणि दुसरे आहेत वडील. किती प्रेम करते आई, शब्दात येते, शब्दात नाही सांगता येत ना. मुळात प्रेम ही संकल्पनाच अशी तुकोबाराय म्हणतात की प्रेम नाही सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम ही संकल्पना अनुभवण्याचा विषय त्या ठिकाणी, शब्दात ती सांगता येत नाहीये. पण दुसरं माध्यम नाही ना. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. अर्जुना अरे तुला कसं सांगू, आई आपल्या मुलाबाळांवरती किती प्रेम करते, शब्दात येते, ते शब्दात नाही सांगते. पण दुसरं माध्यम नाही ना, भावना व्यक्त करण्याकरता दुसरं माध्यम नाही. म्हणून तुकोबाराय आई विषयीच्या भावना आपल्या एका अभंगात व्यक्त करतात. तुकोबाराय असं म्हणतात, ऐशी कवळ्याची जाती, ऐशी कवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती, करी लाभावीन प्रीती, ऐशी कवळ्याची जाती, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. निस्वार्थीपणे, निर्हेतुकपणे, निरपेक्षपणे प्रेम करणारी या जगामध्ये दोनच पात्र आहेत, एक आई आणि दुसरे वडील. आज एका मातेचं पुण्य स्मरण या ठिकाणी होत असताना थोडा प्रकाश मी टाकील आईवरती. 2-4 मिनिटांमध्ये धावत्या वेगामध्ये मला अभंगाकडे यायचं आहे. परंतु मी सांगेल आपल्याला की 9 महिने उदरामध्ये आपल्याला जी वागवते ना ती आई असते. गर्भवासाच्या यातना जी सहन करते आणि आपल्याला जन्म देते, जन्माला घालते ना ती आई असते. आपल्या रक्ताचं दूध करते आणि आपल्याला स्तनपान करते ती आई असते. अनंत उपकार आहेत आपल्या आईचे. आपण पूर्णांशाने आईच्या उपकारातून कधीही उतराई त्या ठिकाणी होऊ शकणार नाही, लक्षात घ्या. पण काही अंशाने उतराई होता येईल आपल्याला निश्चितपणे आईच्या त्या उपकारातून. कसं उतराई होऊ शकतो काही अंशाने सांगेल 2-3 उदाहरण. आठवा तो काळ आपल्याला काहीच आठवणार नाही, कारण आपण फार छोटे होतो. आईने त्या ठिकाणी आपल्याला अंगावर स्तनपान केलं ना, आपल्या मुखात दात नव्हते, आपण काही खाऊ शकत नव्हतो. आपल्या आईने आपल्याला अंगावरती पाजलं. तिचे ते दुधाचे उपकार कशानेच फिटणारे नाहीयेत.
पण सांगेल मी आपल्याला की ज्या वेळेस ती म्हातारी होईल, आजारपण तिच्या वाट्याला येईल, ज्या वेळेस ती काहीच खाऊ शकत नसेल, अशा वेळेला मात्र तिला फुलपात्र थोडस दूध घेऊन 4 चमचे जर आपण दूध तिच्या मुखामध्ये टाकलं ना, तर ती संधी जर आपल्याला प्राप्त झाली तर ती संधी सोडू नका. तिच्या त्या ऋणातून थोडस उतराई, काही अंशी उतराई आपण निश्चितपणे होऊ शकतो. पूर्णांशाने तिच्या त्या प्रेमातून, तिच्या त्या उपकारातून आपण कधीही उतराई होऊ शकणार नाही. आठवा तो काळ नाही आठवणार आपल्याला, आपण फार छोटे होतो. एक घास 10 ठिकाणी करून एका घासाचे 10 घास तिने केले आणि आपल्याला भरवले नाव. ठीक आहे, आपण एका जागी थांबत नव्हतो त्यावेळेस, पण ताट वाटी घेऊन ती आपल्या मागे फिरायची. एका घासाचे 10 घास तिने केले आणि आपल्याला भरवलं, आपल्याला लहानचं मोठं केलं. या उपकारातून कधीच आपण उतराई होऊ शकत नाही. पण काही अंशाने कसं उतराई होऊ शकतो की आई म्हातारी झालेली आहे, आजारपण आहे तिचं, आणि ती स्वतःच्या हाताने काहीच खाऊ शकत नाहीये. आपल्या हाताने भाकरीचा बारीक कुस करून काला करा दुधाचा आणि 4 घास तिच्या मुखामध्ये घाला ना. काही अंशाने तरी आपण तिच्या त्या ऋणातून उतराई होऊ शकतो. आईने नेत्राचा दिवा केला, तळ हाताचा पाळणा केला, आपल्याला आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं. त्या ठिकाणी कधी कधी जर आजारी पडली, वय झालं, अशा वेळेस तिला दवाखान्यात न्यायचं आहे. गाडी तर काही घराजवळ येऊ शकत नाही, पण गाडी आपली 4 व्हीलर ते घर एवढं अंतर तिला आपण घ्या ना आपल्या अलगद हाताने उचलून आणि गाडीमध्ये नेऊन ठेवा. तिने आपल्याला लहानपणी तळ हाताचा पाळणा केला, अगदी हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. आपण काही अंशाने हे करू शकलो तर मला असं वाटतं की निश्चितपणे काही अंशाने तरी तिच्या या ऋणातून आपण उतराई होऊ शकू. आणखी सांगेल मी आपल्याला जाता जाता धावत्या वेगामध्ये की अहो, दिवसातून 10 वेळा आपण आपलं अंथरूण ओलं केलं असेल. पूर्वीच्या काळी बाळंत म्हणायचं त्याला, ते बाळ ते वापरायचे. आज डायपर वापरतात नवीन मंडळी, परंतु 10 वेळा ते बाळ ते ओले केले असतील आपण, परंतु ते बदलायण्यासाठी तिने कधी किळस केली नाही, कधी आळस केला नाही, कधी तक्रार केली नाही. रात्र रात्र आपल्याकरता तिने जागून काढले ना. आणि मग तिच्या आजारपणामध्ये ती जेव्हा केव्हा म्हातारी होईल, आजार बळावेल, ती बेडवरच असेल, कुठे तिला हिंडता फिरता येत नसेल, आणि अशा वेळेस अनावधानाने जर नकळत तिने अंथरूण ओलं केलं, अंथरूण तिचं खराब झालं, तर मला असं वाटतं आपण ही मानसिकता ठेवली पाहिजे. ते ओलं अंथरूण आपण बदललं पाहिजे. किळस न करता, आळस न करता, तक्रार न करता, मोठ्या प्रेमाने आपण जर करू शकलो तर त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची शपथ घेऊन मी आपल्याला सांगतो की आपण जर असं करू ना, तर जगातले सगळे जे तीर्थ आहेत त्या तीर्थाचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त होईल. आपल्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान फार श्रेष्ठ आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जो आज पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी 28 युगापासून विटेवरती उभा आहे, कटेवरती हात ठेवून कसा आला, हे गेले पुंडलिकाच्या भावार्था द्वारके होणी झाला येता. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. त्या पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, एवढी सेवा केली.
भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा प्रसन्न होऊन त्याला भेट देण्याकरता त्या ठिकाणी आले. पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये रत होता. पुंडलिकाने एक वीट भिरकावली आणि सांगितलं, देवा तुम्ही या विटेवरती त्या ठिकाणी उभे राहा. मी कशा करता सांगतोय की पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा ही देवापेक्षाही श्रेष्ठ मानली. देवाला डावललं, देवाला गौणत्व दिलं त्या ठिकाणी. एवढं आपलं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. मला हे सांगायचं, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले. आपण जी आरती म्हणतो पांडुरंगाची, त्याच्यामुळे त्याचं सगळं वर्णन आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रकुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा. ठीक आहे. तेव्हा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जो विटेवरती आज उभा आहे पुंडलिकामुळे. पुंडलिकाने काय केलं? काही नाही, फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांची सेवा केली. माऊली ज्ञानोबा फार गोड सांगतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात की सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन कीजिये. आई वडील हे सर्व तीर्थांचं तीर्थ आहे. परंतु मी तुम्हाला ही जी गोष्ट सांगितली ही त्या सत्ययुगातल्या पुंडलिकाची आहे. कलियुगातला पुंडलिक फार वेगळा आहे. या कलियुगातला पुंडलिक आईशी नीट बोलत नाही. डॉक्टर सर बोलत नाहीये. आई तू जेवली का? आई तू गोळ्या घेतल्यात का? काय लागतो म्हाताऱ्या माणसाला? आपले प्रेमाचे 2 शब्द आहे. म्हाताऱ्या माणसाच्या दृष्टीने मोठं टॉनिक आहे, त्यांना खूप बरं वाटतं. पण माणसं आज घरातल्या आईशी नीट बोलत नाही आणि मंदिरातल्या आईच्या दर्शन करता जातात. गावातल्या मंदिरातल्या नाहीत. तुळजापूरला आईच्या दर्शना करता, कोल्हापूरला जातील, वणीला जातील. आता मला सांगा, त्या मंदिरातली आई कधीतरी संतुष्ट होईल का? कधीच होणार नाहीये. लक्षात घ्या. आम्हाला आई कळली पाहिजे, वडील कळले पाहिजे. इतर काही नाही कळलं तरी चालेल. मला असं वाटतं काय कुठे वारीला जायची गरज नाही. आपल्या आई वडिलांना चांगलं जपा, त्यांची चांगली सेवा करा, बस. आणखी काही करण्याची गरज नाही आहे. बायकोला 4,000ची नाही 5,000ची साडी आणा. ही तिचंही महत्वाचं रोल आहे आपल्या जीवनामध्ये. तिचंही मोठं योगदान आहे संसार प्रपंचामध्ये. ठीक आहे. तिला 4 नाही 5,000ची साडी आणली तर ती त्यात दोषच काढणार आहे. ती म्हणेल रंगच चांगला नाहीये, डिझाईनच चांगली नाहीये, पोतच चांगला नाहीये, काठच चांगला नाहीये. पण अरे आपल्या आईला 1,000ची साडी या. मंदिरात जाईल आणि सगळ्या आपल्या मैत्रिणींना सांगेल, शांताबाई गंगूबाई लेकाने घेतली बरं का. ती आई आहे. मुलांनाही चांगले कपडे घ्या, 4-6 हजाराचे. त्यांनाही समाजात राहायचंय, स्टेटस त्यांचाही छान राहिला पाहिजे. पण त्यांना कपडे घेत असताना वडिलांकरताही एक 500 रुपयाचं धोतरजोड घ्या ना. ते नवीन धोतरजोड परिधान करून जाईल मंदिरामध्ये बाप आणि सांगेल सर्वांना, संपतराव वडिलांनी घेतलंय बरं का. छोट्या छोट्या गोष्टीतला हा आनंद जर त्यांना घ्यायचा असेल, ते घेत असतील तर तो त्यांना दिला पाहिजे आपण. आणि याकरता आपल्याला आई कळली पाहिजे, वडील कळले पाहिजेत. ठीक आहे. मी तर पुंडलिकाची गोष्ट आपल्याला सांगत होतो. तीर्थामध्ये त्या ठिकाणी आपण सर्वजण जातो, स्नान करतो, आपलं मालिन्य त्याच्यामध्ये आपण घालवतो तीर्थामध्ये स्नान करून. पण अरे जगातली सगळी तीर्थ ही पुंडलिकाजवळ रोज माध्यानाच्या समय येतात आणि आपल्याला आलेलं मालिन्य घालवत. तीर्थे तया ठाया इति पुनीत व्हावया. आपण जो
गजर करतो, त्या गजरामध्ये सर्वांना ज्ञात आहे. आपण देवाचं नाव आधी घेत नाहीये पाटील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, सर्वात प्रथम जर आपण कोणाचा उच्चार करत असू तर तो पुंडलिकाचा उच्चार करतो, हे की नाही? आणि मग संत मंडळींचा, आणि मग भगवंताचं नाव आपण घेतो. तेव्हा कशा करता सांगतोय की बोललं पाहिजे. आज मुलांना आई वडिलांशी बोलायला वेळ नाहीये. बाहेर जाताना नवरा सांगतो पत्नीला, जरा आईशी बोलत जा. ती म्हणते म्हाताऱ्या माणसाशी काय बोलायचं. आता ही कधी म्हातारी होणार नाही का? मला सांगा ना, ही कधी म्हातारी होणार नाही का? असं नाहीये. त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि एक सांगू का, आजच्या प्रवचनातलं काहीच नाही लक्षात राहिलं. एवढंच लक्षात ठेवा, एक गोष्ट मी सांगतो ती महत्वाची गोष्ट आहे. आपली मुलं ही आपल्या सांगण्यातून, आपल्या अनुकरणातून शिकत नसतात. आपली मुलं ही आपल्या अनुकरणातून शिकत असतात. आपण कसं वागतो आपल्या आई वडिलांना समवेत, कसा व्यवहार करतो, याचं फार बारकाईने ते निरीक्षण करत असतात. आणि जसं आपण आपल्या आई वडिलांशी व्यवहार करू तसाच ते आपण म्हातारे झाल्यानंतर त्याची व्याज परतफेड करतील. जास्त बोलायची गरज नाही, आपण सगळे सुज्ञ आहात. आपला नसेल तुमच्या ठिकाणी प्रेम तरी स्वार्थी हेतूने, आपल्या स्वार्थी हेतूने त्यांची सेवा करा. पण घडतं असं, माऊली ज्ञानोबरांची एक गोड उभी मला आठवली. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की घरी माता पिता धड बोली नाही संसारा, एरी विश्वभरी आदरा मूर्ख जायचा. मूर्ख आहे तो. इतर सगळ्यांशी गुलुगुलू बोलतो, विशेषतः सासूरवाडीच्या माणसाशी, पण घरच्या माणसाशी बोलत नाही येतो. तेव्हा सांगायचा भाव, सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आईवडिलांची सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. तीर्थांचं ते तीर्थ आहे, आपण सर्वांनी ती केली पाहिजे. या परिवाराने खूप आपल्या आईची चांगलीच सेवा केली. ते हयात असताना त्यांची सेवा करायचीच करायची, परंतु ते गेल्यानंतर त्या अनुषंगाने जे उत्तर कर्म असतं, मग अग्निसंस्कार असतील, दशक्रिया विधी असेल, तेरावा असेल, मासिक श्राद्ध असेल आणि वर्ष श्राद्ध असेल, हेही चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. हल्ली असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं की काही स्वतःला सुशिक्षित म्हणून येणारी माणसं ते म्हणतात की आता या प्रथा बंद केल्या पाहिजे. दशक्रिया विधी असेल, तेरावा असेल, वर्ष श्राद्ध असेल, इट इज वेस्टेज ऑफ टाइम, मनी अँड एनर्जी. म्हणजे शक्ती, पैसा, वेळ याचा हा अपव्यय आहे असं ते मानतात. आता ते शास्त्र जाणत नाहीयेत म्हणून असं म्हणताय. त्यांचा शास्त्राचा त्या ठिकाणी अभ्यास नाही, ते संत साहित्य वाचत नाहीत, ग्रंथ वाचत नाहीत. खरं सांगू का, हे ग्रंथ जे आहेत ना, हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात. आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारातून आणली तर त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बरोबर एक माहिती पुस्तिका मिळते, तिला मॅन्युअल म्हटलं जातं. ती वस्तू कशी हाताळावी याच्या सगळ्या बारकाईने सूचना त्या माहिती पुस्तिकेमध्ये, त्या मॅन्युअल मध्ये दिलेल्या असतात. मी सांगेल आपल्याला की आपले सगळे धर्मग्रंथ जे आहेत, मग ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, नाथबाबांचं वापरत असेल, हे सगळे जे ग्रंथ आहेत ना, हे आपल्या दृष्टीनं मॅन्युअल आहेत. माहिती आपण जीवन कसं जगावं याचं सुंदर विवेचन त्या सगळ्या ग्रंथामध्ये आहे. परंतु आपलं तिकडं लक्ष नाही इतकंच. तेव्हा हे सगळे जे उत्तर कर्म आहेत ते आपण केलेच पाहिजे निश्चितपणे. कारण का, तर ते शास्त्र मान्य आहे, ते देव मान्य आहे, ते संत मान्य आहेत ना. शास्त्र मान्य कसे,
सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. माऊली ज्ञानोबा म्हणतात की आई वडील ज्या तिथीला जातात त्या तिथीला आपण जर त्यांचं ते श्राद्ध कर्म त्यांच्या श्रुती प्रित्यर्थ आपण जर काही चांगलं कर्म केलं, दानधर्म केला तर काही अनंत पटीने त्याचं फळ त्यांना तिथे मिळतं आणि त्यांना सद्गती प्राप्त होते. सांगणारे माऊली ज्ञानोबा सामान्य आहेत का? ज्ञानियांची शिरोमणी, साधकांची मायबाप, योग्यांची माऊली, स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट, मुक्त कैवल्य तेजोनिधी असलेले माऊली ज्ञानोबा सांगतात ना, दगडफोड विश्वास आपण या गोष्टीवरती ठेवला पाहिजे. दगडफोड विश्वास लक्षात घ्या. तेव्हा हे शास्त्र मान्य आहे पहिली गोष्ट. दुसरं देवमान्य सुद्धा आहे. देवमान्य कसं? भगवान रामप्रभूंनी आपले बडे राजा दशरथांचं श्राद्ध कर्म केल्याचा उल्लेख त्या ठिकाणी रामायणामध्ये आहे ना. देवमान्य सुद्धा आहे आणि संत मान्य सुद्धा आहे. पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गया वर्जन पितले पितरांचे ऋण. तुकोबाराय सांगतात की मी माझ्या हाताने माझ्या वडिलांचं पिंडदान केलं आणि त्यांच्या ऋणातून मी मुक्त झालो. म्हणजे हे देव मान्य आहे, हे संत मान्य आहे, हे शास्त्र मान्य आहे आणि म्हणून केलं पाहिजे. नाही केलं तर काय होईल? आपण जर यथा सांग केलं तर तुका म्हणे पितर आशीर्वाद देते कल्याण इच्छिती तया कुळा. नाही केलं तर अनेक संकट त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये येतात. आपल्याला कळत नाही ते कशामुळे येतात, हे की नाही. आपल्याला आपल्या मुलाबाळांची लग्न होत नाहीत. लग्न जरी झालं तर त्याची बायको नांदत नाही, नांदली तरी तिला मुलबाळ होत नाही, मुलबाळ झालं तरी गतिमंद मतिमंद जन्माला येतं, आर्थिक हानी होते, अनेक प्रकारची संकट पितृदोषामुळे त्या ठिकाणी होत असतात. आपण मानू नका, परंतु शास्त्र आहे आणि म्हणून ती केली पाहिजे. ज्याला मान्य नसेल त्याच्याकरता आणखी एक सांगेल, वेगळ्या अंगाने सांगेल चिंतन. मी आपल्याला असं विचारतो की कल्पना करा, आज आपल्याला राऊत सरांनी मेसेज पाठवला असता व्हॉट्सअपवरती आणि सांगितलं असतं काही नाही सदिच्छा भोजन ठेवलं या सर्वजण जेवायला. आपण आलो असतो का? आलो नसतो ना, हे की नाही. या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात. मग नातेवाईक असतील, आप्तेष्ट असतील, हितचिंतक असतील, सगळे एकत्र येतात. आणखी विचारांची देवाणघेवाण होते, नाती घट्ट होतात ना. आज कुटुंब संस्था उद्ध्वस्त होत चालली ना, हे की नाही. जावातलं प्रेम, भावातलं प्रेम वृद्धिंगत होत, नात्यातली विनादी घट्ट होते. ती झाली पाहिजे, ती काळाची गरज आहे. आजच्या या कलियुगामध्ये फार वाईट परिस्थिती आहे. माणूस माणसापासून खूप दूर चाललाय. हे घ्या, माणसं म्हणतात जग फार जवळ आलंय. अरे पण माणूस माणसापासून दूर चाललाय. त्याच माणूस जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून करता असे कार्यक्रम झाले पाहिजेत. परिवाराने खूप सुंदर नियोजन केले, त्यांना मी धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतनाच्या विषयाकडे येतोय. चिंतन करता घेतलेला अभंग नाथबाबांचा आहे, 4 चरणाचा आहे, अतिशय गोड उत्तम आणि चिंतनीय आहे. नाथबाबा म्हणतात की जोपर्यंत प्रारब्धाचा भोग आहे, शिल्लक आहे, तोपर्यंत आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये राहावंच लागणार आहे. मग राहायचं तर कसं राहायचं? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. पक्षी अंगणामध्ये येतात आणि पोटाला हवे तेवढेच दाणे टिपतात आणि भुरकन उडून जातात ना. ते अंगणामध्ये थांबून राहतात का, गुंतून राहतात का? राहत नाहीये. आपलं लक्षात घ्या, आपलं चित्र डोळ्यापुढे आणा. नाही, आपलं चित्र असं आहे की कितीही धनसंपत्ती आपल्याकडे असली तरी असावीच वाटते. कुठेतरी अशी एक लक्ष्मण रेषा आपण आखली पाहिजे ना. बस इतकं मिळाले ना, बस पुरेसा आहे. तसं होत नाही. अधिकाधिक अधिकाधिक अधिकाधिक
परिणती म्हटलं तर दुःख आहे. या सगळ्यांची परिणती दुःखच आहे. हे सगळं इथं राहणारं धन आहे, सोडून जायचं आपल्याला एक दिवस. ज्याच्याकडे 1000 रुपये त्याला असं वाटतं 10,000 असावे, ज्याच्याकडे 10,000 आहे त्याला असं वाटतं 1,00,000 असावे, ज्याच्याकडे 1,00,000 आहे त्याला असं वाटतं 10,00,000 असावे, ज्याच्याकडे 10,00,000 आहेत त्याला असं वाटतं 1 कोटी असावे, ज्याच्याकडे 1 कोटी आहे त्याला असं वाटतं 10 कोटी असावे, ज्याच्याकडे 10 कोटी आहेत त्याला असं वाटतं 100 कोटी असावे, ज्याच्याकडे 100 कोटी आहेत त्याला असं वाटतं आमदारकीचं तिकीट मिळालं पाहिजे, मिळाले आमदारकीचं तिकीट त्याला असं वाटतं आता निवडून आलो पाहिजे, आलोय निवडून त्याला वाटतं आता मंत्री झालो पाहिजे, मिळाले राज्यमंत्रीपद समाधान नाही त्याला वाटतं आता कॅबिनेट मंत्री झालो पाहिजे, समाधान नाही त्याला वाटतं आता मुख्यमंत्री झालो पाहिजे, केंद्रीय मंत्री झालो पाहिजे, पंतप्रधान झालो पाहिजे. अशी 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 तृष्णा माणसाची सातत्याने वाढते. तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. माणसाची तृष्णा कधीच म्हातारी होत नाहीये, दुःख देते तृष्णा. आज सकाळी सारनाथला फ्रंट पेज वरती होते सर एक बातमी मी वाचली. आपल्या राहुरी कृषी विद्यापीठाचे एक प्राध्यापक आहेत, नाव काही त्यांनी दिले नाही त्याच्यामध्ये, पण शेअर मार्केटमध्ये 3 कोटी रुपयाची त्यांची फसवणूक झाली. कशामुळे झाली? हव्यास आहे, अति हव्यास. जादा परतावा मिळाला पाहिजे, जादा परतावा. ठीक आहे, आपणच आपली फसवणूक करून घेतो. सामान्य दुःख आहे का हो हे? असे अनेक घटना घडतायत. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही आपण सर्वजण वर्तमानपत्र वाचतो, त्याच्यामध्ये सगळ्या ह्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. मग त्या वाचूनही आपण त्याच्यातून काही बोध घेत नाही ना, तरी माणसं फसवले जात आहेत. हव्यास अधिक 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 अधिक. कधी कधी आता कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला प्रवचन करता कीर्तन करता जावं लागतं. एखाद्या महिला भगिनी आम्हाला बोलवतात घरी चहा करता आणि जातो. बैठकीत बसल्यानंतर एक कपाट असतं आणि मग थोडं सन्मान एखादी शाल द्यायची असते म्हणून ते कपाट उघडतात ना, अख्ख्या साड्या खाली पडतात, कपाट भरलेलं असतं साड्यांनी. तरी आमच्या त्या महिला भगिनीची तक्रार असते, अहो कुठे गावात शिवायला जायला लग्न कार्याला जायला एक धडाची साडी नाही. अति हव्यास आहे, अति हव्यास आम्हाला दुःखाकडे नेतोय. आणि म्हणून जीवन कसं जगावं हे त्या ठिकाणी आपल्याला समजत नाहीये. खरं सांगू का, ज्याच्या भाग्यात जेवढं आहे ना तेवढं तर ते मिळत असतं ना. भाग्याचे ने भडसे उद्यमाचे ने मिसे संपत्ती जाता पैसे घर दिगे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, ज्याच्या भाग्यात जेवढं धन आहे ना तेवढं धन हे त्याला निश्चितपणे त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. त्याच्यापेक्षा जास्तही नाही, त्याच्यापेक्षा कमीही नाही. काही काही लोक असा आक्षेप घेतात की संतांनी माणसाला प्रारब्धवादी बनवलं, निष्क्रिय बनवलं. असं नाहीये. आमच्या संतांनी आम्हाला प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय. असाध्य ते साध्य करिता सायास कारणाभ्यास तुका म्हणा. संतांची ही वचनं जर आपण लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल की संतांनी आम्हाला प्रयत्नवाद शिकवलाय. ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. झाडाचं ओलं मूळ हे जमिनीवरती खोलवरती जात, कारण त्या मुळांचा सातत्याने असलेला त्या खडकाशी संघर्ष आहे. संघर्ष म्हणजेच प्रयत्न. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून माझे ठाई अभ्यासी मिळ. अर्जुना, अभ्यासाला काहीच अवघड नाही. अभ्यास कर, तू निश्चितपणे म्हणजे प्रयत्न कर, निश्चितपणे तू माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होशील. तेव्हा सांगायचा भाव मला इतकाच की आपण हव्यास कमी केला पाहिजे. प्रयत्न वाद आम्हाला आमच्या सर्व वैष्णव वारकरी संतांनी त्या ठिकाणी शिकवलाय. पण अति हव्यासापायी त्या ठिकाणी आपण आपलं जीवन आपल्या हातानेच दुःखी बनवतो. आता 4-5 वर्षापूर्वी कांद्याला खूप चांगला बाजार होता पाटील. किती 100 रुपये किलो कांदा म्हणजे 10,000 रुपये क्विंटल कांदा जात होता. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मला आठवत. 5-6 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. आता आमची दिंडी इथून जाते. एका बागायतदाराकडे 4 गाड्या कांदा होता. आम्हाला वाटलं आता इतकं चांगला बाजार आणि 4 गाड्या यांचा कांदा आहे.
भरपूर पैसे झाले असतील. त्यांना म्हटलं पाटील गेलो आम्ही 4-6 जण, द्या दिंडीला एक पंगत. अहो भरपूर पैसे झाला बघून कृपेने तुमच्या कागदाचा. काय उत्तर द्यावं त्यांनी? ते म्हणाले अहो माझ्या शेजाऱ्याचा माझ्यापेक्षा खराब होता, 11,000 रुपये क्विंटल गेला. ते काय म्हणाले माझ्या शेजाऱ्याचा कांदा माझ्यापेक्षा खराब होता पण तो 11,000 गेला. जाऊ द्या ना, आपल्या शेजारी काही दुश्मन आहेत का आपले? मी कशा करता सांगतोय, मुद्दा फार महत्वाचा आहे की माणसं दुसऱ्याच्या दुःखाने कमी दुःखी आहे, दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी आहे. दुसऱ्याचं दुःख सुखही माणसाला पाहत नाही, सारखी जळजळ जळजळ होते. आणि मग असं जर असेल तर आम्ही कधी खऱ्या अर्थाने सुखी समाधानी होऊ जीवनामध्ये? कधीच होणार नाही. एका माणसाकडे खूप संपत्ती होती. एक छोटस दृष्टांत आठवलं म्हणून सांगतो. भरपूर जमीन त्याच्याकडे होती, बंगले होते, गाड्या होत्या, फ्लॅट्स होते, शेअर सर्टिफिकेट्स होते, एफडीज होते, सगळे सोनं नाणंही भरपूर होतं. त्याने आपल्या मुलींजीला सांगितलं की आपल्या सगळ्या संपत्तीचा एकदा हिशोब करा ना. मुलींजी म्हणे 7-8-10 दिवस तरी लागतील. लागू दे म्हणा, किती दिवस लागेल. मुलींजी हिशोब करायला लागले आणि 8-10 दिवसानंतर सगळा हिशोब झाला. मुलींजीने सांगितलं की शेठजी तुमच्या 7 पिढ्या बसून खातील म्हणे, इतकी संपत्ती तुमच्याकडे. आता आनंद व्हायला पाहिजे की नाही, 7 पिढ्या बसून खातील म्हणजे काही कमी नाहीये. पण ते म्हटले मग 8वी पिढी काय खाईल? दुःख झालं त्यांना. त्यामुळे 8वी पिढी काय खाईल? सगळ्याच गोष्टी उकटे घेतल्या की यांनी. असं नाहीये हे. मग ज्या ते दुःखी झाले. गावाच्या बाहेर एक डोंगर होता, डोंगरावरती एक आश्रम होता. ज्या ज्या वेळेस काही अशी संकट यायची त्या त्यावेळेस मग ते त्या आश्रमामध्ये एक महात्मा राहत होते. फक्कड महात्मा होते, कशाची चिंता नसलेले. त्यांच्याकडे जायचे, आपली अडचण सांगायचे, शंका सांगायचे आणि समाधान करून घ्यायचं. ठरवलं त्यांनी की आता आश्रमात गेलं पाहिजे, महाराजांना काही शंका विचारली पाहिजे याची. पण मोकळ्या हाताने कसं जायचं? त्यांनी 1-2 पायल्या ज्वारी घेतली आणि गेले. पाहिल्याबरोबर महाराजांनी जय हरी केला, नमस्कार, या या म्हणे, बसा. कसं काय येणं घडलं? काय नाही, आलो म्हणे. महाराजांनी विचारलं कसं येणं घडलं? आलो तुम्हाला भेटायला म्हणे, थोडं धान्य घेऊन आलोय. महाराज म्हटले आत्ताच माझं जेवण झालंय ना. हो ना, पण राहू दे म्हणले, संध्याकाळच्याला काम येईल ना. महाराज म्हटले मी संध्याकाळची चिंता दुपारी करीत नाही म्हटले. मी संध्याकाळची किंवा उद्याची चिंता आज करीत नाही. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला याच ठिकाणी मिळालं होतं. मी कशा करता सांगतोय की जीवन जगत असताना तुम्ही मी सर्वांनी हव्यास कमी केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने सुखी समाधानी जीवन त्या ठिकाणी आपण जगू शकू. काही माणसाकडे खूप पैसा आहे पण ती खूप दुःखी येत ना. आपल्याला जर सुखाने समाधानाने जीवन जगायचं असेल, तुकोबारायांचा फार गोड अभंग आहे. तुकोबाराय असं म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा सुख नो हे, रती माई के दुःखाची जनीती. तुकोबाराय म्हणतात की आपल्याला जर सुख हवं असेल ना, त्या भगवंताला आपलंसं करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. तुकोबाराय निश्चित मुखाने सांगतात, त्याच्याशिवाय जीवाला सुखच नाहीये. अहो देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव आहे. आपल्याला सुख हवंय, देव नको आहे. आपण ज्याला सुख म्हणतो, शास्त्र त्याला देव म्हणतं, इतकंच आहे. परंतु देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच देव.
तो एक जो आहे सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तुकोबारायांनी वापरलाय. आपुला तो एक. आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या जीवनाला त्या एका भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे. नितांत श्रद्धा विश्वास त्या भगवंतावरती आपला असला पाहिजे. त्याच्याशिवाय जीवनाला सुख शांती समाधान कधीच प्राप्त होणार नाही. आपले लक्षात घ्या. एक पाश्चात्य विचारवंत होता. आपलं संपूर्ण आयुष्य त्याने देव नाही हेच पटवून देण्यामध्ये खर्च केलं. अंतकाळ जवळ आला त्याचा आणि मग त्याने सगळ्यांना सांगितलं. या निष्कर्षाप्रत तो आला की तुम्हाला जर सुखाने जीवन जगायचं असेल ना, ज्याला कुणाला सुखाने जीवन जगायचं असेल त्याने देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून एक शब्द फार महत्वाचा आहे त्या अभंगातला. एके दावेले 10 पहा फाटा पुसोणी. तुकोबाराय गोड सांगतात. मी आपल्याला असं विचारतो, शून्याला काही किंमत आहे का हो? किती शून्य काढले काही किंमत आहे का? पण त्या शून्याच्या अगोदर जर एक लिहिला तर त्या शून्याची किंमत 10 पटीने वाढते. तुकोबाराय म्हणा एके दावेले 10 पहा फाटा पुसोणी. त्या 10 वर आणखी एक शून्य दिला तर 10 पट, 10 ची किंमत 10 पट वाढली, 100 झाली. 100 वर आणखी एक शून्य दिला 1000 झाले. 100 ची किंमत 10 पट वाढली, आणखी एक शून्य दिला 10,000 झाले. 1000 ची किंमत 10 पट वाढली. हे केले. आणखी एक शून्य दिला 1,00,000 झाले. 10,000 ची किंमत 10 पटीने वाढली. आता एकच पुसून टाका. एके दावेले 10 पहा फाटा पुसोणी. एकालाच पुसून टाका. आता काय राहिलं जीवनामध्ये? शून्य. देवाला जर आपण आपल्या जीवनातून वजा केलं, शून्य जीवन, शून्य. पण ज्याला कळेल त्याला कळेल. मी नेहमी सांगत असतो, एक इंग्रजी सुविचार मी कुठेतरी वाचला होता. इंग्रजी सुविचार सांगतो आणि त्याचं भाषांतरही सांगतो मराठीमध्ये. तो विचारवंत असं म्हणतो की यू कॅन बाय a very nice food with the money that you have, but you cannot buy appetite. Appetite म्हणजे भूक किंवा हंगर. तुमच्याकडे असलेल्या पैशाच्या साह्याने तुम्ही खूप चांगले खाद्यपदार्थ विकत घेऊ शकाल, पण तुम्ही भूक विकत घेऊ शकता का? भूक विकत घेऊ शकत नाही. पुढे तो असं म्हणतो, यू कॅन बाय a very nice bed with the money that you have, but you cannot buy sleep. तुमच्याकडे असलेल्या पैशाच्या साह्याने तुम्ही खूप महागाची गादी विकत घेऊ शकता. 50,000ची नाही, 1,00,000ची. पण तुम्ही झोप विकत घेऊ शकता का? झोप विकत घेऊ शकत नाही. कित्येक माणसं आपल्या आजमध्ये असे आहेत की त्यांना गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही. पुढे तो असं म्हणतो, यू कॅन बाय a lot of medicines with the money that you have, but you cannot buy health. तुमच्याकडे असलेल्या पैशाच्या माध्यमातून तुम्ही ढिगभर औषध खरेदी करू शकता, पण तुम्ही आरोग्य खरेदी करू शकत नाहीयेत. पुढे तो असं म्हणतो, यू कॅन बाय a lot of books with the money that you have, but you cannot buy knowledge. तुमच्याकडे असलेल्या पैशाच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पुस्तकं खरेदी करू शकाल, परंतु तुम्ही ज्ञान खरेदी करू शकत नाहीये. मी कशा करता सांगतोय, हे की नाही? पैसा म्हणजेच काही सर्वस्व नाहीये. पैशाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही ना. आपल्याला चांगली झोप हवी, आपल्याला चांगली भूक हवी आहे, आपल्याला चांगलं ज्ञान हवंय. हे सगळं कसं आपल्याला प्राप्त होईल? एकच आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विने जीवा सुखमय. म्हणून जीवन जगण्याकरता त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की भगवंतावरती नितांत विश्वास असला पाहिजे. जीवनाला भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे. जीवन सुखी समाधानी आनंदी जगायचं असेल तर चांगले विचार लागतात. चांगले विचार सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विचार चांगले पाहिजे. विचार जर चांगले नसतील तर जीवनात दुःखच दुःख आहे. मी मागाशी उदाहरण सांगितलं,
त्या श्रीमंत शेतकऱ्याचं आहे की नाही? त्याच्याकडे एवढा कांदा असूनही तो दुःखीच होता, एवढे पैसे असूनही तो दुःखीच होता. तेव्हा जीवन जर सुखाने जगायचं असेल तर आपली दृष्टी बदला. हर वक्त गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी आईना साफ करता रहा. एक जण शेतात गेला, राबला दिवसभर आणि सगळा चेहरा धुळीने माखला. येऊन घरी आला आणि आरशापुढे उभा राहिला. पुन्हा आरसा साफ करतोय. हे त्याला कळे ना, आता आरसा साफ करून काही उपयोग होईल का? त्याला कोणीतरी सांगितलं, बाबा तुझा चेहरा स्वच्छ कर ना. हे चेहरा जर तू स्वच्छ केला तर है की नाही, आईनं कधी झूट नाही बोलता. आपली दृष्टी कशी आहे, आपण कसं एखाद्या गोष्टीकडे पाहतो. व्हॉट मॅटर्स मोस्ट इज हाऊ वी लुक ॲट ए पर्टिक्युलर थिंग. एखाद्या गोष्टीकडे आपण कसं बघतो. एक सकारात्मक असा दृष्टिकोन जीवनाकडे पाहण्याचा आपला असला पाहिजे. महाभारतातला प्रसंग सर्वांना ज्ञात आहे, सांगेल 2 मिनिटांमध्ये. भगवंताने त्या ठिकाणी धर्मराजाला आणि दुर्योधनाला सांगितलं की शहरामध्ये जायचं आणि चांगल्या माणसाची एक यादी बनवून आणा म्हटलं. गेले धर्मराज. धर्मराज लगेच 1 तासामध्ये आले. ते म्हटले, अहो एकही वाईट माणूस, सगळी चांगलीच आहे. दुर्योधनाला बराच वेळ लागला. दुर्योधन आला आणि दुर्योधनाने सांगितलं की भगवंत म्हणे, अहो एकही चांगला नाहीये, एकही चांगला नाही. आपण कसं बघतो, आपली दृष्टी कशी आहे. स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातली गोष्ट 1 मिनिटामध्ये सांगेल आपल्याला. स्वामी रामकृष्ण परमहंस विवेकानंदांची गुरु एक दिवस असे रस्त्याने चालले होते. रस्त्याच्या कडेला एक मोठं भगवान श्रीकृष्णाचं मंदिराचं बांधकाम सुरू होतं. अनेक मजूर त्या ठिकाणी काम करत होते आणि दुपारची वेळ होती, उन्हाळ्याचे दिवस होते, ऊन मी म्हणत होत. स्वामी रामकृष्ण परमहंस थकले होते. त्यांना म्हटलं की जर थोडी विश्रांती या ठिकाणी घेऊ. गेले त्या मंदिराजवळ, बसले झाडाखाली. काही कामगार त्या ठिकाणी काम करत होते. त्यांना वाटलं अगोदर विश्रांती घेण्यापूर्वी या मजुरांना काही प्रश्न विचारूया. गेले एक जणाकडे आणि त्याला म्हणाले, बाबा रे काय करतोस? व्हॉट आर यू डुईंग हिअर? तो म्हणाला, डोंट यू सी व्हॉट आय एम डुईंग हिअर? रागानेच म्हणला तो, तुमच्याकडे डोळे फुटले का म्हणे, मी काय करतो तो दिसत नाही का? सगळेजण मजुरीच करत होते, काम करत होते. दुसऱ्या कामगाराला बोलवलं. तो अतिशय निराश होता, नाराज होता. त्यालाही तोच प्रश्न विचारला की जेंटलमॅन व्हॉट आर यू डुईंग हिअर? काय करतोस बाबा इथे? तो म्हणाला, स्वामीजी माझे आई वडील म्हातारे आहेत, लहान लहान 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत आणि माझा संसार प्रपंच चालवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी मी या ठिकाणी काम करतोय, मजुरी करतोय. स्वामीजी काहीच बोलले नाही. पहिल्याला काही बोलले नाही, दुसऱ्यालाही काहीच बोलले नाही. तिसऱ्याकडे गेले, त्यालाही तोच प्रश्न विचारला की बाबा काय करतोस? व्हॉट आर यू डुईंग हिअर? हा तिसरा फार उत्साही होता, प्रसन्न मुद्रेने तो म्हणाला, स्वामीजी आय एम बिल्डिंग द टेम्पल ऑफ लॉर्ड कृष्णा. मी भगवान श्रीकृष्णाचं मंदिर या ठिकाणी बांधतोय. अँड हाऊ लकी आय एम टू हॅव दी जॉब. हे काम मला मिळालं, मी किती भाग्यवान. माझा दृष्टांत संपला. स्वामीजीला तिघाकडून याच उत्तराची अपेक्षा होती. दोघा जणांकडे एकाच प्रकारचे काम करत होते, परंतु पहिल्या दोघांचा पाहण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह होता, नकारात्मक होता. या उलट तिसरा जो मजूर होता त्याचा त्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता. तेव्हा हा सकारात्मक जीवनाचा दृष्टिकोन तुमच्या आमच्या ठिकाणी असला पाहिजे. जीवन कसं जगावं हे मी तुम्हाला सांगतोय. सगळ्या या अभंगाचं तात्पर्य याच्या भोवतीच फिरतंय सगळं. नाथबाबांना हेच सांगायचं, आपण कसं जीवन जगलं पाहिजे. नाथबाबा म्हणतात की नाही पहिल्या चरणामध्ये की पक्षी अंगणी उतरते ते का गुंतवण्या राहते.
तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दूर. मी उदाहरण देत असतो. गारुडी असतो, गारुडी, त्या गारुड्याकडे अनेक साप असतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्या सापांना तो अंगा खांद्यावरती खेळवतो. नवे नवे ते साप त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन असतं. ते साप त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन असतं. आपल्याला त्या सापाकडे पाहिल्याबरोबर भीती वाटते. मग त्याला हे कसं शक्य झालं? एकच कारण आहे. कोणतं कारण आहे? तर त्याने त्या सापाची विषारी दात पाडलेले आहेत. मी सांगेल आपल्याला की या संसार प्रपंचामध्ये आपल्याला राहायचंय ना सुखा समाधानाने आनंदाने, तर या संसार प्रपंचालाही दोन विषारी दात आहेत. एक आहे मोहाचा आणि दुसरा आहे आसक्तीचा. हे आसक्ती आणि मोहाचे दोन विषारी दात जर आपण पाडले, हा संसार प्रपंच आपल्याला कधी दुःख देणार नाही. हे की नाही? नाथ बाबा उत्तम प्रापंचिक होते, नाथ बाबा उत्तम त्या ठिकाणी पारमार्थिकही होते ना. सगळे संत आपले प्रापंचिक होते. प्रपंचात राहूनच त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. जर अपवाद माऊली ज्ञानोबरायांचा आणि त्यांच्या भावंडाचा सोडला तर, जरी माऊली ज्ञानोबराय आणि त्यांची भावंड ग्रस्ती नव्हती, पण हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलं संसार सोडू नका. असोनी संसारी जिव्हे वेगो करी वेद शास्त्र भारी बाह्य सदा. आणि म्हणून जीवन जगत असताना आसक्ती टाकली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा तेवढाच एक मुद्दा सांगून मला थांबायचं की आचारा विचारामध्ये सात्विकता आणि शुद्धता पाहिजे. आचारा विचारामध्ये एक वाक्यता नसेल तर जीवन व्यर्थ आहे माणसाचं, काही उपयोग नाही. आमचे गुरुजी ज्यांच्याकडे मी पाठाला जातो, वेदांताचार्य जंगले महाराज शास्त्री, ते आम्हाला सांगत असतात की बस शुद्ध आचरण ठेवा, हाच शुद्ध परमार्थ आहे. काही करायची गरज नाही, आचरण शुद्ध ठेवा. एक दृष्टांत मला सांगायचा आहे 2-4 मिनिटांमध्ये. आज या ठिकाणी कार्यक्रमाकरता विशेषतः शिक्षण क्षेत्रातील भरपूर मंडळी आहेत आणि म्हणून शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेलाच एक दृष्टांत छोटासा 2 मिनिटांमध्ये सांगून मी थांबणार आहे. एका शाळेचं, जिल्ह्याच्या ठिकाणची एक माध्यमिक शाळा होती आणि जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी साहेबांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना 15 दिवस अगोदर पत्र देऊन कळवलं. पूर्वी सगळा व्यवहार पत्राद्वारे होत होता, आता थोडस परिस्थिती बदलली, सगळे ईमेलने पत्र व्यवहार होतो. तर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी कळवलं शाळेच्या मुख्याध्यापकाने की अमुक अमुक तारखेला 15 दिवसानंतर मी आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन घेण्याकरता माझ्या टीम्स येत आहे. आता 15 दिवस अगोदर कळवलं होतं. त्या ठिकाणी मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांची एक मीटिंग घेतली, शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांची, आणि सगळ्यांना या बाबतीमध्ये अवगत केलं. सांगितलं की जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी साहेब, जय हरी, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी साहेब हे या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन घेण्याकरता येत आहेत. आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करा. काही कोणाचं अपूर्ण असेल तर ते पूर्ण करा. गृहपाठ असतील, निबंध असतील, प्रयोग असतील, साहेबांना एकही उणीव दिसता कामा नाही. इन्स्पेक्शनचा दिवस उजाडला. शाळा 11ला सुरू होणार होती. 11 ते 5 शाळेचं टायमिंग होतं. साहेब 10:30लाच आपल्या टीमसह शाळेमध्ये आले. मुख्याध्यापकांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं. अल्पोपहार झाला, चहा पाणी झालं आणि प्रार्थना झाली. बेल होऊन प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थी वर्गामध्ये गेले, शिक्षकही आपापल्या वर्गामध्ये गेले. जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी साहेब MA BEd होते. MA ला त्यांचा मराठी विषय होता आणि 6-7 वर्ष त्यांनी मराठी विषय शिकवलेला होता. अध्यापनाचा त्यांना खूप चांगला अनुभव होता आणि म्हणून ते मुख्याध्यापकाला म्हणाले की मला 10वीच्या वर्गावरती मराठीचा तास बघायचा. मुख्याध्यापक म्हणाले काहीच हरकत नाही, आमच्याकडे 10वीचे 4 तुकडे आहेत.
आणि 10वीच्या वर्गाला मराठी विषय शिकवणारे शिक्षक सुद्धा अतिशय अनुभवी आहेत, हुशार आहेत, व्यासंगी आहेत. मग शिपायाला सांगून 10वी अ वर्गामध्ये 2 खुर्च्या पाठीमागे मांडल्या, एक साहेबांकरता आणि एक मुख्याध्यापकांकरता. साहेब आणि मुख्याध्यापक वर्गामध्ये गेले, पाठीमागे जाऊन बसले. शिक्षकांनी शिकवायला सुरुवात केली. त्या दिवशी शिक्षकांनी शिकवण्याकरता घटक निवडला होता निबंध लेखन, आणि निबंध लेखनाचा विषय होता माझी आई. आता सर फार हुशार होते, अनुभवी होते. त्यांनी प्रस्तावना केली. ते म्हणाले, मुलांनो, अरे या जगामध्ये आपल्यावरती खऱ्या अर्थाने निस्वार्थीपणे, निरपेक्षपणे, निर्हेतुकपणे प्रेम करत असेल तर ती आई आहे. आईचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. सरांनी खूप अस्खलित भाषेमध्ये त्या ठिकाणी शब्द फेक करायला सुरुवात केली, पाठ रंगवण्याचा प्रयत्न केला. सर सांगत होते, मुलं ऐकत होती. अनेक दृष्टांत दिले. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगाचा दाखला दिला. लेखुराचे हित वाहे, माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. इंग्रजी सुविचार सांगितला, मदर इज मोर दॅन द अर्थ. आई पृथ्वीपेक्षाही श्रेष्ठ आहे. जननी जन्मभूमीश स्वर्गात पी गरीशी. संस्कृत सुभाषित सांगितलं. सरांनी खूपच पाठ रंगवला. सर सांगत होते, मुलांना, अरे आई हयात असताना आईची किंमत कळत नाही, आई गेल्यावर आईची किंमत कळते. सगळा वर्ग शांततेने ऐकत होता. साहेबांनी एक नजर टाकली वर्गाकडे. सरांच्या शिकवण्याचा काय परिणाम झाला असला पाहिजे. एक कोपऱ्यातला मुलगा हा शेजारी आपल्या दुसऱ्या मुलाच्या कानात काहीतरी बडबडत होता, सांगत होता त्याला. साहेबांना आश्चर्य वाटलं की अरे सर इतके छान शिकवत आहेत आणि हा मुलगा खुशाल बोलतोय, काहीतरी बडबड करतो, त्याचं लक्षच नाहीये. पण तासिका संपली होती. 35 मिनिटाची तासिका संपली. बेल झाली. सर आपल्या विश्रामिकेमध्ये गेले. साहेब आणि मुख्याध्यापक पुन्हा आपल्या कॅबिन मध्ये आले. एक गोष्ट साहेबाच्या नजरेतून खटकत म्हणजे सुटत नव्हती, मुलगा का हसत असला पाहिजे. त्यांना राहवलं नाही साहेबांना, आणि त्यांनी एक शिपायाला सांगितलं की त्या 10वी अ वर्गात जायचं आणि तो कोपऱ्यातला जो मुलगा आहे वायव्येकडच्या, त्याला माझ्याकडे घेऊन ये. शिपाई गेला, त्या मुलाला घेऊन आला. साहेबांनी विचारलं मुलाला की बाळा रे, सर इतकं छान शिकवत होते, तुझं लक्ष नव्हतं, तू बोलत होतास. मुलगा म्हणाला, सर माझी खूप चूक झाली, मी पुन्हा असं करणार नाही. साहेब म्हणाले की हे बघ, मी तुला शिक्षा वगैरे काही करणार नाही, पण मला जाणून घ्यायचंय की तू काय सांगत होतास मित्राच्या कानामध्ये. त्या मुलाने जी काही उत्तर दिलं ते तुम्हाला आणि मला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. तो मुलगा म्हणाला, सर त्याचं काय आहे की हे जे सर आम्हाला मराठी विषय शिकवतात ना, आमच्याच गल्लीत राहतात, आमच्या शेजारी, अहो हे फार आईला त्रास देतात. यांनी मागच्याच आठवड्यामध्ये आईला वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. हो, यांची पत्नीही खूप त्रास देते आणि हेही खूप त्रास देतात. मला त्यांच्या बोलण्यातली आणि वागण्यातली विसंगती खटकली. साहेब फार हुशार होते, काय समजायचं ते समजले. माझा दृष्टांत संपला. मी कशा करता सांगतो. मुद्दा तात्पर्य फार महत्वाचं आहे की बोलणाऱ्यांची वानवा या देशात कधीच नव्हती, आजही नाही, उद्याही असणार नाही. काही माणसं खूप छान बोलतात आणि बोलायला लागल्यावर असं वाटतं त्यांना कुठं ठेवू आता. पण वागणं बेताल असतं, त्याच्या पूर्णपणे विरोधात असतं, विसंगती असते बोलण्यामध्ये. आणि म्हणून जीवन जगत असताना आपल्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये सुसंगती असली पाहिजे, एक वाक्यात असली पाहिजे. आणि हेच खरं सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगण्याचं रहस्य आहे. सांगण्यासारख्या गोष्टी पुष्कळ आहेत. सरांनी मला 12चा टायमिंग दिला होता सर, आणि आपण जवळपास 10:30च्या दरम्यान सुरू केलो. 1.5 तास झाला. प्रवचन 1च तास असतं.
परंतु आपण जवळपास 1.5 तास घेतलाय. तेव्हा माझ्या परिहारात मी बोलून गेलो की या माऊली एक अतिशय शांत, सुस्वभावी, मनमिळाऊ, प्रेमळ, कष्टाळू, अत्यंत धार्मिक आणि आयुष्यभर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं. चांगली कर्म त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केली. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म हीच आपली पूजा आहे. या भावनेने आपण काम केलं पाहिजे. या माऊलीने ते केलं आणि भगवंताच्या चरणाजवळची जागा आगाऊ आरक्षित केली. तरीही भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी तुम्ही आम्ही सर्वजण हीच प्रार्थना करूयात, हे भगवंता तू त्यांना सद्गती दे. या गोकुळासारखा हा सगळा जो परिवार त्यांच्या जाण्याने दुःखी झालेला आहे त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती आणि बुद्धी दे. एवढंच या निमित्ताने सांगेल. झालेलं हे प्रवचन रूपी वाक्पुष्प माझे श्रीगुरु वेदांताचार्य जंगले महाराज शास्त्री ज्यांच्याकडे मी पाठवला जातो त्यांच्याच चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदर्श माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील आमचे ज्येष्ठ सहकारी मिलिंद केशव राऊत सर, त्याचबरोबर सुनील राऊत, अरुणराव राऊत, प्रकाश राऊत, सौभाग्यवती अलकाताई, सुषमाताई, रंजनाताई, प्रेमिलाताई, या सर्वांच्या मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी कृष्णबाई केशव राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आमचे शैक्षणिक गुरु हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज खळेकर सर यांनी आपल्या समोर अतिशय सुंदर शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अभंगावर चिंतन केलेलं आहे. मी आपणा सर्वातर्फे या ठिकाणी महाराजांचे आभार मानतो. या वर्षश्राद्धानिमित्त विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक स्तरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक दोन श्रद्धांजलीपर या ठिकाणी मनोगत होतील. प्रथमतः आदर्श शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील अनेक सेवानिवृत्त शिक्षक, प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने आदर्श माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य सन्मान्य DR पानसंबळ सर यांना विनंती आहे की आपण आदरांजली वाहण्यासाठी इकडे यायचं आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर विद्यालय टाकळीमयाचे प्राचार्य आणि डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरी सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक भारत वारुळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण आदरांजली वाहण्यासाठी इकडे यायचं आहे.